मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे फास्ट फूडचे सेवन टाळणे हितकारक आहे. काय ते बघूया. फास्ट फूड मागे असा तर्क केला जातो की आज शहरातील कर्मचारी महिलांकडे किचनमध्ये तासनतास बसून जेवण तयार करण्याइतका वेळ नसतो. फास्ट फूडमुळे वेळेची बचत तर होतेच, शिवाय किचनमधील कामाचा ताणही कमी होतो. विशेषज्ञांच्या मते फास्ट फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्धता जास्त असते, पण व्हिटॅमिन आणि फायबर नगण्य असतात. ते कोणत्याही प्रकारची पौष्टिकता देत नाहीत व त्याचा जादा सेवनामुळे गॅस, हृदयरोग, स्थूलता, अपचन, मोठ्या आतड्यांचा कॅन्सर, उच्च रक्तदाब इत्यादी आजार होऊ शकतात. सामान्य खाद्यपदार्थातील फायबर जेवण सुपाच्य बनवते, तर फास्ट फूडमध्ये फायबर नसल्यामुळे वा फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे ते पचायला जड जाते आणि मोठ्या आतड्यात जास्त काळ राहिल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. फास्ट फूडमध्ये कार्बोज आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते खाल्ल्यामुळे स्थूलता वाढते. यात वापरले जाणारे ॲजिनोमोटो लवण पोटातील जळजळ व डोकेदुखीचे कारण होते. फास्ट फूड 3/4 शिजवून सुरक्षित ठेवले जाते, पण ते ठेवण्याची पद्धत खूपच सदोष असते. यामुळे अतिसारणी, अंत्रशोधासारखे रोग पसरतात. पेस्ट्रीज, केक इत्यादी मिठायांमध्ये ज्या चमकदार रंजकाचा वापर होत असतो, त्यामध्ये सरकारने बंदी घातलेल्या रंजकाचाही वापर होत असतो. याच्या वापरामुळे किडनीत बिघाड, नेत्ररोग यासोबतच प्रजनन तंत्रावरही परिणाम होत असतो. पेस्ट्रीजमध्ये टाकले जाणारे सोडियम कंपाऊंड उच्च रक्तदाबाचे कारण होऊ शकते. पॅटीस वारंवार गरम केल्यामुळे त्यातील प्रोटीन गोठून जातात आणि खूप उशिरा पचतात. खोके, टीन आणि बाटल्यामध्ये बंद रस दिसायला कितीही आकर्षक असते, तरी आरोग्यासाठी तेवढे घातक असतात. यामध्ये मिसळले जाणारे सोडियम बेंजाईन एवढे हानिकारक असते की याचे 2 ते 3 ग्रॅम जरी एखाद्या प्राण्याच्या शरीरात एकाच वेळी गेल्यास तो मरतो. तसेच यामध्ये मिसळले जाणारे दुसरे रसायन बेंजाइक ॲसिड रस सुरक्षित ठेवण्याचे काम करते, आरोग्याचे खूप नुकसान करीत असते. तसेच ही पेये बनवण्याच्या लांबलचक प्रक्रियेत फळे 2-3 वेळा गरम केली जातात. नंतर यात मॅग्नेशियम क्लोराईड, ॲलम, कॅल्शियम नायट्रेट यासारखी हानिकारक रसायने मिसळून बाटलीत भरली जातात. आजच्या काळात असे पदार्थ घेणे खरोखरच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. बघा मित्रांनो, विचार करा. असे फास्ट फूडचे इफेक्ट आहेत, तरी खाणं न खाणं हे तुमच्या हातात आहे. काय ते ठरवा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटलं माझा व्हिडिओ चांगला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.